गुड मॉर्निंग गाईज. तर मी आज वजन चेक करायच्या आधीच गरम पाणी जे मी रोज पिते ते पिऊन घेतलं आहे आणि मी विसरूनच गेली की अरे मी वजन चेकच नाही केलं. आणि एक ग्लास पिऊन झाल्यानंतर आठवलं की मी आज वजन चेक नाही केलं आहे, तर आता करू की नको. तरी पण म्हटलं करते. रिअल वेट आपलं जे असतं नाही सकाळी सकाळी चेक करायचं असतं, वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यानंतर आणि काही खायच्या पिच्या आधी. त्यानंतर अंघोळ वगैरे करून असं फ्रेश झाली. माझी सध्या एक्सरसाइज होत नाही आहे कारण उठायला लेट होतो आहे, कारण झोपायला रात्री लेट होते आणि झोपसुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे झोप आधी कंप्लीट करून घेते आहे मी. त्यानंतर सध्या माझे पिरियड्स डेट जवळ येत आहेत, त्यामुळे मूड स्विंग आहे किंवा क्रेविंग्स आहे यावर कंट्रोल नाही राहत आहे. आणि या दिवसात वजनही कमी होत नाही आहे, म्हणजे वाढतं उलट 1-2 किलोने. त्यामुळे स्ट्रिक्टली डाएट करायचं जे मन आहे ना ते मनच होत नाही आहे. बघू आता पुढे काय होतं आणि कसं होतं आहे. ब्रेकफास्ट मी आज फक्त एक ॲपल खाऊन घेतलेला आहे, एवढंच केलं आहे, बाकी मी काही खाल्लेलं नाही आहे. आणि त्यानंतर आज लंचमध्ये मी घेतलेली आहे पनीरची भाजी. थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे, मला पनीर आवडत नाही आहे पण तरी मी केली, एकदम छान झाली होती. नक्की याची रेसिपीसुद्धा कधीतरी शेअर करेन. एक ज्वारीची भाकरी, सॅलड आणि छास घेतलेला आहे. हा लंच मी दुपारी 2 वाजता ऑफिसमध्ये करते. तर आता मी निघाली ऑफिसला, लंच केलं आहे आणि संध्याकाळी जी शेंगदाणे नेले होते तेच खाल्लेलं आहे. आणि आता ऑफिसमधून घरी येते आहे. घरी येता येताच उद्याच्या प्रोटीनचं व्यवस्था करून ठेवली आहे. आणि त्यानंतर घरी आली आहे आणि फास्टिंग तर चालू झाली होती, पण घरी आली आणि नाही कंट्रोल, म्हणजे क्रेविंग्स कंट्रोलच नाही होत होत्या. मला काहीतरी खायचंच वाटत होतं. त्यामुळे अगदी छोट्याशा प्लेटमध्ये मी 2 असे चमच भाताचे घेतलेत आणि वर कढी टाकून मी माझा फास्ट सक्सेसफुली ब्रेक केला आहे. आणि 16 तासांच्या इंटरमिटंट फास्टिंगची मी आजही वाट लावलेली आहे. माझ्या एवढ्या महिन्यांच्या अनुभवावरून मला असं वाटतंय की डाएट आणि एक्सरसाइज हे सगळं फेस्टिव्ह सीझनमध्ये करायचं नाही आहे. जेव्हा काही नसेल तेव्हा करायचं आहे आणि म्हणजे होतच नाही मला असं, माझ्या पर्सनली अनुभवावरून मला असं वाटतं आहे.